तर मित्रांनो, नर्सिंग एक विश्वास सेवा मी आरोग्यदूत चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 5 मार्काचा हा जो क्वेश्चन आहे, सामाजिक आरोग्य परिचर्येची तत्त्वे आहे, प्रिन्सिपल्स ऑफ कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, ते बघणार आहोत GNM थर्ड इयर स्टुडंटसाठी. कुणाला जर नोट्स हवे असतील तर मला मी इंस्टाग्रामची लिंक खाली देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तर तिथे मला इंस्टाग्रामवरती हाय करू शकता. कुणालाही नोट्ससाठी कंपल्सरी नाही आहे, कारण ज्या चॅनलवरती नोट्स आहेत त्याच नोट्स तुम्हाला PDF स्वरूपात मिळणार आहेत. त्याच्यामुळे कुणालाही सक्ती नाही आहे. ज्याला घ्यायचं असेल त्यांनी घ्या. त्या नोट्सच्या आधारे जर कुणाला स्वतःला नोट्स काढायचे असतील, तुमच्या टीचरांनी जे शिकवले किंवा तुमच्याकडे जे अवेलेबल नोट्स आहेत त्याच्यावरती जर तुम्हाला स्वतःला नोट्स करायचे असतील तर त्या नोट्स घेऊ शकतात. जे चॅनलवरती आहेत, व्हिडिओचे बनवलेले आहेत, त्या नोट्स आहेत. ठीक आहे. मिडवायफ्रीच्या ज्या आहेत ते डिफरन्सेस आणि काही नोट्स आहेत. ठीक आहे, थोड्याफार. आणि दुसरी गोष्ट रिसर्चच्या पण आहे थोड्याफार, आणि कम्युनिटीच्या. कुणाला हव्या असतील तर मला इंस्टाग्रामवरती हाय करा. पेड नोट्स आहेत, जास्त एक्सपेन्सिव्ह नाही आहेत. ठीक आहे, कमीत कमी पैशात एकदम आहेत. ज्यांना हवे असेल त्यांनी मला हाय करा. ज्यांना नाही घ्यायच्यात त्या कुणालाही सक्ती नाही. तुमच्याकडे जे बुक्स अवेलेबल आहेत त्याचा स्टडी करा. मी असं बोलत नाही की माझ्या चॅनलवरती ज्या नोट्स आहेत ते फॉलो करा. तुम्हाला काय क्वेरी वाटली तर त्याच्यातल्या नोट्स तुम्ही आधारे स्वतःही काढू शकता. कारण आता एक्झाम तुमची आता GNMवाल्यांची एक्झाम आहे ऑगस्टमध्ये, तशी हळूहळू सगळ्यांची एक्झाम येत राहणार. फर्स्ट इयरची एक्झाम आहे, तर अशा तुमची एक्झाम्स असणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हे करायचं आहे. थर्ड इयरची असेल, मग सेकंड इयर, अशा एक्झाम असतात. तर तुम्हाला ऑगस्टपासून सुरुवात होईल. 2च महिने राहिलेत, जुलै आणि जून. मे महिना आहे, असा गरमीत आणि ह्याच्यामध्ये जाणार आहे, तर स्टडी करा. तर आपण बघूया प्रिन्सिपल्स ऑफ कम्युनिटी हेल्थ नर्सिंग. त्याच्यामध्ये परिचारिकेस पहिलं काय आहे, तर परिचारिकेस आपल्या कार्यक्षेत्रातील समाजाची संपूर्ण माहिती असावी, त्यामुळे व्यक्तिगत तात्कालिक समस्या परिणामकारकरित्या सोडवता येतील. परिचारिकेला काय माहिती असायला पाहिजे, तर जो आपला कार्यक्षेत्र आहे, एरिया जो आहे कार्याचा, त्याची संपूर्ण माहिती असायला पाहिजे. त्यामुळे व्यक्तिगत तात्कालिक समस्या ज्या आहेत त्या परिणामकारकपणे सोडवता येतात. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे आरोग्यसेवा या व्यक्ती व समाजाच्या गरजेवर आधारित असाव्या. आरोग्यसेवा ह्या काय असायला पाहिजेत, व्यक्ती आणि समाजाच्या गरजेवर आधारित असाव्यात. आरोग्य कार्यक्रम हे उपलब्ध संसाधने, रिसोर्सेस व आरोग्य समस्या निराकरण संबंधी असावेत. आरोग्य कार्यक्रम हे उपलब्ध संसाधने जे आहेत त्याच्यावरती रिसोर्सेस व आरोग्य समस्यांच्या निराकरण संबंधी असावेत. आरोग्यसेवा या आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या संसाधनाची किंवा रिसोर्सेसची उपलब्ध कर्मचाऱ्यांस सोयीस्कर असाव्यात. थोडक्यात त्या कृतीशील असाव्यात, प्रॅक्टिकल असाव्यात. आरोग्यसेवा काय पाहिजेत, आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या पाहिजेत. संसाधनांची, रिसोर्सेसची उपलब्ध कर्मचाऱ्यांस सोयीस्कर असाव्यात. थोडक्यात त्या कृतीशील म्हणजे काय असेल तर प्रॅक्टिकल असायला पाहिजेत. त्यानंतर काय आहे, तर कुटुंब हे एकक किंवा युनिट समजून त्यामधील व्यक्तींना आरोग्यसेवा पुरवाव्यात. कुटुंब हे एकक आहे समजून त्या व्यक्तींना जे आहेत, फॅमिलीमध्ये जे व्यक्ती आहेत त्यांना काय करायचं आहे, तर आरोग्यसेवा पुरवायच्या आहेत. आणि त्यामध्ये काय करायचं, कुटुंबाचा सहभाग मिळवायचा आहे. ठीक आहे. आणि काय करायचं आहे, तर त्या आरोग्यसेवा पुरवायच्या, त्या पुरवण्यामध्ये कुटुंबाचा सहभाग आपल्याला मिळवायचा आहे. त्यानंतर 6 आहे जात, धर्म, गरीब, श्रीमंत, सामाजिक व आर्थिक पातळी यामध्ये भेदभाव न करता राजकीय दबावाखाली न येता आरोग्यसेवांची उपलब्धता समान होईल हे बघायचं. जात, धर्म, गरीब, श्रीमंत वगैरे बघायचं नाही आहे. कुठलाही भेदभाव बघायचा नाही आहे. दबावाखाली कुणाच्याही यायचं नाही, तर आरोग्यसेवांची उपलब्धता समान होईल हे बघायचं आहे. सामाजिक आरोग्य परिचर्येचा आरोग्य शिक्षण हा महत्त्वाचा अविभाज्य घटक आहे. आरोग्य शिक्षण हे परिस्थिती योग्य, पूर्वनियोजित, शास्त्रीय दृष्टिकोनातून सत्य व परिणामकारक असायला पाहिजे. त्यानंतर आहे सामाजिक आरोग्य परिचर्या सेवा या अखंडपणे पुरवल्या जाणाऱ्या सेवा असून यामध्ये पाठपुरावा, उपचार, फॉलोअप ट्रीटमेंटचा देखील समावेश आहे. आरोग्य म्हणजे सामाजिक आरोग्य सेवा परिचर्या काय, त्या ह्या सेवा ज्या आहेत त्या अखंडपणे पुरवल्या जातात. तर त्यामध्ये पाठपुरावा, उपचार, फॉलोअप ट्रीटमेंटचा देखील समावेश असायला पाहिजे. नोंदी, अहवाल तयार करणे,
ते सांभाळणे हे सामाजिक आरोग्य परिचर्येचे अत्यंत म्हणजे आरोग्य परिचर्येमध्ये महत्त्वाचं आहे. नोंदी अहवाल तयार करायचा आहे, ते सांभाळायचं हे सामाजिक आरोग्य परिचर्येमध्ये अत्यंत काय तर महत्त्वाचं आहे. कारण याच नोंदीच्या आधारे आरोग्य कार्यक्रमांचे आरोग्य सेवांचे मूल्यमापन केले जाते. तर ह्या आहेत नोंदी आहेत, त्याच्यामध्ये काय होतं तर आरोग्य कार्यक्रमांचं आरोग्य सेवांचं मूल्यमापन केलं जातं. तसेच त्यामधील त्रुटी ज्या असतात त्या दूर करून नवीन नियोजन करता येते. संशोधनासाठी देखील याचा उपयोग होतो. तर काय आहे, नोंदी अहवाल जे आहेत ते काय आहेत, खूप महत्त्वाचे आहे सांभाळणं, किंवा हे सामाजिक आरोग्य परिचर्येमध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत. म्हणजे आरोग्य सेवेमध्ये नोंदी आणि अहवाल हे खूप महत्त्वाचे आहेत. कारण या नोंदीच्या आधारे काय होतं तर आरोग्य कार्यक्रमांचे व आरोग्य सेवांचे मूल्यमापन केले जाते. त्यामधल्या ज्या त्रुटी असतात त्या काय केल्या जातात तर दूर केल्या जातात व संशोधनासाठी याचा वापर होतो. त्यानंतर समाजामध्ये कार्यरत असलेल्या परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी यांना उच्च शिक्षित कौशल्य केलेल्या सामाजिक आरोग्य परिचारिकांनी सल्ला मार्गदर्शन करावे व त्यांच्या कामावर देखरेख आणि पर्यवेक्षण करायचं आहे. समाजामध्ये कार्यरत असलेल्या परिचारिका आरोग्य कर्मचारी यांना काय करायचं आहे, उच्च शिक्षित व कौशल्य प्राप्त केलेल्या सामाजिक आरोग्य परिचारिकांनी सल्ला व मार्गदर्शन करायचं आहे आणि त्यांच्या कामावर देखरेख करायची आहे. त्यानंतर काय करायचं आहे, जागरूक, दक्ष व स्वतःच्या कार्यावर सावरून घेणे. याशिवाय सामाजिक आरोग्य परिचारिकेच खालील गोष्टी सांभाळायच्या आहेत. त्याच्यामध्ये पहिलं आहे ती व्यावसायिक विकास व उन्नतीसाठी जबाबदार असते. आरोग्य सामाजिक जे परिचारिका आहे ती काय आहे, ती व्यावसायिक आणि विकास उन्नतीसाठी जबाबदार असते. त्यानंतर तिने आरोग्य सेवांच्या मोबदल्यात कोणत्याही गोष्टी किंवा देणगी भेट स्वीकारायच्या नाही आहेत. तिने कार्यरत असेपर्यंत सेवांतर्गत सतत प्रशिक्षण घेत राहायचं आहे. कार्यरत जेव्हा ती असते तर तिने काय करायचं तर सेवांतर्गत प्रशिक्षण घ्यायचं आहे. तिने पूर्वग्रह दूषित असू नये. तिने काय करायचं, सार्वभौमिक सर्वधर्म समभावाने वागायचं आहे परिचारिकेने. तिने प्रशिक्षण सतत घ्यायला पाहिजे, किंवा काही लोक भेटवस्तू देतात आनंद त्या स्वीकारायच्या नाही आहेत. तिने व्यावसायिक आदर्श आणि नीतिमूल्ये जपावीत. तिने काय करायचे परिचारिकेने तर व्यावसायिक आदर्श आणि नीतिमूल्ये जे आहेत सामाजिक परिचारिकेने ती जपायची. म्हणजे काय तर जागरूक, दक्ष, स्वतःच्या कार्यास वाहून घेणे, याशिवाय सामाजिक आरोग्य परिचारिकेच खाली गोष्टी सांभाळाव्या लागतात. त्यानंतर कार्यरत आरोग्य संस्थांची तत्त्वे, ध्येय आणि संबंधित जबाबदारीने जाणीव ठेवायची. तर कार्यरत असलेल्या आरोग्य संस्थेची तत्त्वे, ध्येय आणि संबंधित जबाबदारीची सामाजिक आरोग्य परिचर्येमध्ये जाण ठेवली पाहिजे. सामाजिक आरोग्य सेवेमध्ये उत्तम संघकार्यासाठी परिणामकारक संघ चैतन्य असावे. म्हणजे सामाजिक आरोग्य सेवेमध्ये काय असायला पाहिजे तर संघकार्यासाठी परिणामकारक संघ चैतन्य असायला पाहिजे. त्यानंतर 13वा आहे, संघातील प्रत्येकाने काय करायचं आहे तर सहकार्याने, समन्वयाने आणि सामाजिक आरोग्य ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नशील असायला पाहिजे. ठीक आहे. सामाजिक आरोग्य परिचारिकेत संघांमधील प्रत्येकाचे कार्य माहीत असावे. सामाजिक आरोग्य परिचारिकेला काय पाहिजे तर संघामधील प्रत्येकाचं कार्य माहिती असायला पाहिजे. त्याच्यानंतर सामाजिक आरोग्य परिचारिकेने दिलेल्या सेवांचे वेळपरत्वे मूल्यांकनाची व्यवस्था केलेली असावी. मूल्यांकनाच्या पुनर्वलोकनावर आधारित परत सुधारित सामाजिक आरोग्य परिचर्येचे नियोजन व पुढील कार्यक्रम व त्याची ध्येय निश्चित करायची आहेत. तर परिचारिकेने काय करायचं आहे, सामाजिक आरोग्य परिचारिकेने संघातील प्रत्येकाचे कार्य जे आहे ते माहिती असायला पाहिजे संघामधल्या. त्यानंतर तिला सामाजिक आरोग्य परिचारिकेने दिलेल्या सेवांचे वेळपरत्वे मूल्यांकन करायचं आहे. मूल्यांकनाच्या म्हणजे व्यवस्था केलेली असावी तिची. मूल्यांकनाच्या पुनर्वलोकनावर आधारित परंतु सुधारित सामाजिक आरोग्य परिचर्येचे नियोजन आणि पुढील जो कार्यक्रम असतो त्याची ध्येय तिने निश्चित केली पाहिजे. तर अशा प्रकारे सामाजिक आरोग्य परिचर्येची तत्त्व आहेत. तो 5 मार्काला कम्युनिटी हेल्थ नर्सिंगमध्ये हा प्रश्न विचारला जातो. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे म्हणून घेतला होता. तर असंच आपण भेटू लवकरच महत्त्वाच्या व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत काळजी घ्यायची, मस्त राहायचं आहे, अभ्यास करायचा आहे. धन्यवाद.